The great happiness. Buddham saranam gacchami. Vandami cetiyam sabbam sabbathane supatithitam शारीरिक धातु महाबोधि बुद्धरूपं सकलं सदा यस्मूले निसिनो सब्बारे विजयं पतो सब न्यूतं सत्था वंदे तं बोधिपादपं इमे ते महाबोधि लोकनाथेन पूजिता अहं पीते नमस्सामि बोधिराजा नमस्तुते बोधिराजा नमस्तुते बोधिराजा संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता दुःख मुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महान अशा रत्नांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करून आज या मंगलमय दिनी मंगळवार दिनांक 16 मे 2023 रोजी मुक्काम पोस्ट कोतळूक तालुका गुहागर जिल्हा रत्नागिरी या ठिकाणी बौद्धजन सहकारी संघ शाखा क्रमांक 37 कोतळूक मुंबई व गाव विक्रमशिला युवा संघ माता रमाई महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने नूतन बुद्ध विहाराचा उद्घाटन सोहळा आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 132वा व तथागत भगवान गौतम बुद्ध यांचा 2567वा जयंती महोत्सव आणि माता रमाई भीमराव आंबेडकर यांची 125वी जयंती सुद्धा आपल्या सर्व ग्रामवासियांच्या वतीने इथे संपन्न होत असताना या कार्यक्रमासाठी प्रामुख्याने उपस्थित असलेले प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलचे संचालक आमचे धम्मबंधू पूजनीय भिक्खू धम्मबोधीजी थेरो, त्याचबरोबर सर्च रिसर्च या यूट्यूब चॅनलचे संचालक आमचे धम्मबंधू पूजनीय भिक्खू एन धम्मानंदजी थेरो, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला इथे निमंत्रित केले आहे
असे आयुष्यमान धम्म उपासक दीपकजी मोहिते साहेब, संजयजी मोहिते आणि सर्वच आपल्या शाखेचे सन्माननीय पदाधिकारी, श्रद्धावान उपासक उपासिका, बालक तथा बालिका, तद्वतच दी ग्रेट हॅपीनेस या आपल्या यूट्यूब चॅनलचे सर्वच दर्शक, सर्वप्रथम तुम्हा सर्वांच्या प्रती मंगलमैत्री सद्भावना व्यक्त करतो आणि तथागत भगवान बुद्धांनी 2600 वर्षांपूर्वी आपणा सर्वांच्या दुःखमुक्तीकरिता सांगितलेल्या धम्मोपदेशास प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत, एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे या अनमोल बुद्धवाणीला आपल्या हित सुखाकरिता श्रवण करावे, ग्रहण करावे। खरं तर बऱ्याच दिवसांपासून दीपक मोहितेजी आमच्या संपर्कात होते। त्यांच्या आग्रहाची विनंती होती की आम्ही या कार्यक्रमासाठी यावे। आम्ही कोकणामध्ये बऱ्याच वर्षांपासून मेमध्ये येत असतो। बऱ्याच वाड्यांना आम्ही भेटी दिल्या, अनेकांचे गृहप्रवेश केले, लग्न आणि विहारांचे उद्घाटनं वगैरे केलेले आहेत। मला आठवतं आहे जवळपास 10 वर्ष होऊन गेली असतील आमचा या साईडला धम्मदौरा होता। संजय आणि आमची चांगली मैत्री आहे मुंबईत असतानापासून, आणि इकडे मला वाटतं त्यांच्याकडे लग्न होतं कुणाचं तरी, तर झाकादेवीला वगैरे आमचा प्रोग्राम होता। गौतम मोहितेंच्या मुलीचं लग्न होतं त्यावेळेला, आणि संजयने कॉल केला की जस्ट आशीर्वाद देण्यासाठी या, प्रोग्राम आटोपलेला आहे। तेव्हा आम्ही संजयच्या आग्रहाखातर या गावामध्ये आलो होतो। आल्यानंतर मी मोहितेंना म्हणालो की मी इथे आलो होतो। ते म्हणाले हो बरोबर आहे। तर त्यानंतर आज आम्ही इथे आलो आणि राजगृह विहाराचा उद्घाटन समारंभ आमच्या हस्ते इथे संपन्न झाला आहे। विहारामध्ये अत्यंत सुंदर आणि आकर्षक अशी पांढऱ्या रंगाची भगवान बुद्धांची मूर्ती आहे। मूर्तिकारही इथे आहेत। अत्यंत सुबक सुंदर अशी मूर्ती त्यांनी घडवली आहे, तेव्हा त्यांच्यासाठी सुद्धा साधुकार द्यावा। गाव तिथे विहार ही संकल्पना आपल्या समाजामध्ये रुजू झालेली आहे, आणि कोकणाचा मी अनेकदा अनेक ठिकाणी सन्मान करतो, कारण कोकणामध्ये वाडी छोटी जरी असेल तरी बुद्ध विहार तिथे आहे, ही कोकणाची विशेषता आहे। महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी आम्ही फिरतो आहे। बऱ्याच गावांमध्ये विहारं नाही आहेत, जी आहेत ती अर्धवट आहेत किंवा काही पूर्णत्वास आलेली आहेत, परंतु कोकणाची विशेषता अशी आहे की प्रत्येकच वाडीमध्ये बुद्ध विहार आहे आणि तिथे शिस्तबद्धता आहे। आणि तुम्हीसुद्धा सकाळी आमचं जे वेलकम केलं, स्वागत केलं, रॅली केली, ते पाहून आम्हाला फार आनंद झाला। भगवान बुद्धांच्या विचाराचा प्रचार आणि प्रसार होण्यासाठी मनुष्याने दुःखातून मुक्त व्हावे, प्रत्येक व्यक्तीला इथे निर्वाणाचा साक्षात्कार व्हावा, प्रत्येक व्यक्तीला अर्हतपदाचा साक्षात्कार व्हावा, यासाठी म्हणून भगवंताच्या काळापासून ही बुद्ध विहाराची जी संकल्पना आहे ती आज तागायत सुरू आहे। तुम्ही बुद्धगयेला जर कधी जाल, बुद्धगयेच्या धम्म टूरमध्ये, किंवा विदेशामध्ये जर विशेषतः थायलंडमध्ये तुम्ही जर कधी जाल, थायलंड असेल, लाओस असेल, कंबोडिया, व्हिएतनाम, तिबेट, जपान, चायना, श्रीलंका, अशा देशांमध्ये तुम्ही जर कधी जाल, किंवा तुम्हाला शक्यता नसेल तर गुगलवरती तुम्ही जर कधी सर्च कराल श्रीलंकन बुद्धिस्ट टेम्पल, थाई बुद्धिस्ट टेम्पल, किंवा लाओसी बुद्धिस्ट टेम्पल, तिबेटियन बुद्धिस्ट टेम्पल, मग ते बुद्धगया साईडला असलेले असतील किंवा त्यांच्या देशामध्ये असलेले असतील निर्माण केलेले, तर बुद्ध विहार कशी असतात आणि बुद्ध विहार कशी असायला पाहिजे त्याचा एक अत्यंत सुंदर असा नमुना थायलंडचे विहार पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येते। खरं तर आपल्या विहाराला सुद्धा राजगृह विहार हे नाव दिलं आहे। आपले भगवान राजगिरीला राहत होते, आताही ती राजगिरी आहे, त्याला राजगृह पण म्हणतात आणि राजगिरी पण म्हणतात। सध्या बिहारमध्ये आहे, नालंदाजवळ। नालंदाचं नाव तुम्ही ऐकलं असेल, तिथे नालंदा युनिव्हर्सिटी होती, आणि त्याचाही इतिहास जर आपण पाहिला त्या नालंदा युनिव्हर्सिटीचा, तर तिथे एक विहार होतं सर्वात अगोदर। ही विद्यापीठांची जी संकल्पना आहे, जगभरामध्ये विद्यापीठ ज्याला म्हणतो आपण युनिव्हर्सिटी, ही युनिव्हर्सिटीची जी संकल्पना आहे ही खरं तर बौद्ध संस्कृतीची या जगाला मिळालेली सर्वोत्तम आणि सर्वात मोठी देण आहे।
हे जे विद्यापीठ आहेत ना, हे विद्यापीठ बुद्ध विहारांपासून निर्माण झालेले आहेत. कारण नालंदा विद्यापीठ म्हणून जे आपण वर्णन करतो ते नालंदा विद्यापीठ सर्वात अगोदर बुद्ध विहार होतं. तक्षशिला जर तुम्ही पाहाल, विक्रमादित्य विक्रमशिला जर तुम्ही पाहाल, किंवा औदंत्यपुरी जर तुम्ही पाहाल, वल्लभी जर तुम्ही पाहाल, 18-19 विद्यापीठे होते त्या काळामध्ये की ज्या बुद्ध विहारांपासून त्याची निर्मिती झाली होती. हा अपरांत प्रदेश आहे, कोकणाचा जो पट्टा आहे त्या काळामध्ये म्हणजे भगवंताच्या काळामध्ये याला अपरांत प्रदेशसुद्धा म्हणत होते. आणि इकडे तुम्ही जर पाहाल, महाडला बुद्ध लेणे आहेत, इकडे गोव्यापर्यंत बुद्ध लेणे आहेत, कोकणाच्याच बाजूला आपलं सातारा आहे, कराड आहे, तिथेही बुद्ध लेणे आहेत. तुम्ही जर कधी पाहाल तर सातारा कराडला खूप मोठ्या लेणे आहेत. आणि हा पट्टा गुजरातपासून सुरू झालेला आहे. तुम्ही कच्छला जर गेलात कधी गुजरातमध्ये, तर गुजरातमध्ये कच्छला बुद्ध लेणे आहेत. त्यानंतर मुंबईकडे तुम्ही समुद्रमार्गे जसे जसे याल तर अंधेरीला लेणे आहेत, बोरीवलीला लेणे आहेत, दहिसरला लेणे आहेत, ठाण्यामध्ये लेणे आहेत. आणि हा पूर्ण पट्टा आहे. मग इकडे नाशिकला, पुण्याला पण लेणे आहेत, तिकडे पुढे गेलात तर औरंगाबाद साईडला लेणे आहेत. तर हा महाराष्ट्रामध्ये बुद्ध धम्म भगवंताच्या काळामध्येच आलेला होता. कारण नालासोपारा ज्याला आपण म्हणतो, त्या नालासोपाऱ्यावरून एक पूर्ण नावाचा चंदनाचा व्यापारी व्यापारानिमित्त त्या प्रदेशात गेला, श्रावस्तीच्या साईडला, आणि मग त्याची आणि भगवंताची भेट होते. आणि भगवंताकडून त्याने प्रवचन ऐकल्या कारणाने त्याच्या मनात वैराग्याची भावना निर्माण होते की मी सुद्धा भिक्खू झालो पाहिजे. जसं बऱ्याच लोकांना, आता कोणीतरी एक मुलगा आला होता, तो म्हणे भंतेजी मी 10 दिवस भंतेजी झालो होतो, पण अजून मला इच्छा आहे की भिक्षू होण्याची. बरेच लोक रोज आणि रोज फोन करतात की आम्हालाही भिक्षू बनायचं आहे. भगवंताच्या काळामध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र या 4ही वर्णांतील लोक भगवंताकडे येत होते. आणि कोणी बौद्ध भिक्खू बनत होतं तर कोणी बौद्ध उपासक बनत होतं. तर नालासोपाऱ्याचा जो पूर्ण नावाचा व्यापारी आहे तोही तिकडे व्यापारानिमित्त जेव्हा गेला आणि भगवंताची भेट झाली, वैराग्य निर्माण झालं त्याच्या मनामध्ये, आणि त्याने भगवंताला विनंती केली, भगवान मला पण भिक्खूची दीक्षा घ्यायची आहे, आपली अनुमती असेल आणि आपण दीक्षा देणार असाल तर. आणि भगवंताने त्याला भिक्षूची दीक्षा दिली. त्याने तिकडे ट्रेनिंग घेतलं परिपक्व भिक्खू बनण्यासाठी, परिपूर्ण भिक्खू बनण्यासाठी. सर्व भगवंताने सांगितलेल्या शील समाधी प्रज्ञेचा अभ्यास त्याने केला. स्वतःमध्ये पात्रता निर्माण केली, ॲबिलिटी निर्माण केली. आणि नंतर मग त्याच्या मनामध्ये करुणेचा भाव निर्माण झाला की मी ज्या प्रांतातून आलो आहे त्या प्रांतातही बुद्ध विचारांची गरज आहे. तिकडची लोकंसुद्धा भरकटलेली आहेत, त्यांना दुःखमुक्तीचं ज्ञान माहिती नाही आहे. आणि म्हणून वेगवेगळ्या ठिकाणचं श्रद्धा स्थान ते स्वीकारत असतात. कोणी दगडाला शरण जाते, कोणी झाडाला शरण जाते. आजही तुम्ही पाहत असाल, कोणी पहाडाला शरण जाते, कोणी नद्याला शरण जाते, कोणी कशाला शरण जाते. भगवंताने सर्वोत्तम शरणस्थान कोणतं आहे हे भगवंताला जेव्हा विचारलं तेव्हा भगवान बुद्ध म्हणाले, नत्ती मे शरणं अन्यं बुद्धो मे शरणं वरं येतेन सच्चवज्जेन हो तुमे जय मंगलं. नत्ती मे शरणं अन्यं धम्मो मे शरणं वरं येतेन सच्चवज्जेन हो तुमे जय मंगलं. नत्थी मे शरणं अन्यं संघो मे शरणं वरं येतेन सच्चवज्जेन हो तुमे जय मंगलं. बुद्ध म्हणतात या 3 गाथांद्वारे की मनुष्य जीवनाचा सर्वांगीण विकास करून घेण्यासाठी, मनुष्याला दुःखमुक्त होण्यासाठी, त्या सर्व प्रकारच्या संकटावर मात करण्यासाठी, राग द्वेष आणि मोहाला संपविण्यासाठी या जगतामध्ये जर सर्वोत्तम असं कोणतं श्रद्धास्थान असेल तर भगवान म्हणाले बुद्धाशिवाय, धम्माशिवाय आणि संघाशिवाय तिसरे चौथे कोणतेही असे शरणस्थान नाही आहे की जे मनुष्याला दुःखमुक्तीकडे घेऊन जाऊ शकेल. आणि पूर्ण नावाच्या त्या व्यापाऱ्याला दीक्षा दिल्यानंतर त्याने बुद्धाला, धम्माला, संघाला तो शरण आला. भिक्षू बनल्यानंतर त्याने भगवंताकडून परवानगी मागितली, भगवान मी त्या प्रदेशात जाऊ शकतो का. भगवंताने त्याची परीक्षा घेतली. अत्यंत एवढी सुंदर वर्णन आले त्याच्या परीक्षेचं. जसं IAS ऑफिसरची परीक्षा असते, अत्यंत एकदम भयानक परीक्षा असते. पहिली दुसरीच्या परीक्षेसाठी सारखी काही नसते. IAS ऑफिसर कोणी बनत नाही. खूप संघर्ष करावा लागतो, प्रयत्न करावे लागतात, प्रचंड अभ्यास करावा लागतो. अभ्यासाशिवाय तर बिलकुल कुणालाही पात्रता निर्माण करता येत नाही. भगवंताने त्या काळात सांगितलं गुण निर्माण करायचे असतील तर त्यासाठी काही टर्म्स आणि कंडिशन्स असतात आणि त्यागाशिवाय काहीच होत नाही असे भगवान बुद्ध म्हणाले. तर त्या पूर्णाची परीक्षा घेतली. त्या पूर्णला भगवान बुद्ध म्हणाले की ज्या प्रदेशाचा तू विचार करत आहेस, म्हणजे आत्ताचा मुंबई प्रांत आणि तेव्हाचा अपरांत प्रदेश,
हा संपूर्ण नालासोपाराचं बंदर वगैरे जो काही एरिया हा पूर्ण समुद्राच्या बाजूचा आहे एरिया. तर भगवान बुद्ध त्याला म्हणाले त्या साईडचे लोक बरोबर नाही आहेत, तुला ते लोक त्रास देतील तर तू काय करशील. भगवंताने त्याची परीक्षा घेतली आणि भगवंताला तो म्हणाला की भगवान मला त्रास देतील म्हणजे करतील काय, माझ्यावर रागावतील, फक्त शिव्या देतील, हकलून लावतील, अजून तर काही करणार नाहीत ना. तर भगवान म्हणतात अरे पूर्ण केवळ ते तुला रागावतील, शिवीगाळ देतील एवढंच नाही आहे, तर ते तुला मारतील पण. तर तो पूर्ण भंतेजी म्हणतात की भगवान मारतील म्हणजे काय, मला फक्त लाथाबुक्क्यांनी मारतील, काय शस्त्राने वगैरे तर मारणार नाहीत ना. तर भगवान म्हणतील अरे पूर्ण तुला ते काठीने मारू शकतात, तलवारीने मारू शकतात, कुऱ्हाडीने मारू शकतात. तो भगवंताला म्हणतो की भगवान शस्त्राने मारतील खरं, जीवे तर मारणार नाही आहेत ना. तर भगवान म्हणतात अरे पूर्ण ते तुला जीवेही मारू शकतात, तुझा प्राण घेऊ शकतात. तेव्हा ते पूर्ण भंतेजी म्हणतात की भगवान मला जीवे मारतील तर मी स्वतःला धन्य समजेल. भगवान म्हणतात कसं काय. तर भगवान या जगतामध्ये जीवनाला कंटाळून विषप्राशन करून, कोणी बायकोच्या त्रासाला कंटाळून, कोणी नवऱ्याच्या त्रासाला कंटाळून, कोणी मायबापाच्या त्रासाला कंटाळून, कोणी मित्राच्या, कोणी व्यवसायामध्ये डुबलाय म्हणून, कोणी कर्जबाजारी झालंय म्हणून, किंवा अन्य कोणत्या कारणाने लोक स्वहत्या करतात नाही का, मरतात ना लोक, फाशी घेतात, विषप्राशन करतात, किंवा अजून पाण्यामध्ये डुबून मरतात, जाळामध्ये मरतात. तर भगवान या अन्य कारणांनी अनेक लोक इथे मृत्युमुखी पडतात, त्यांचा मृत्यू हा निरर्थक समजतो मी. पण माझा मृत्यू जर बुद्धाची वाणी प्रसारित करता करता जर मला मृत्यू आला तर मी स्वतःला भाग्यवान समजेल, मी स्वतःला खूप मोठा पुण्यवान समजेल की बुद्धाच्या वाणीचा प्रचार करता करता, लोकांना दुःख मुक्त करता करता मला मरण आलं तर मी स्वतःला पुण्यवान समजेल, असे ते पूर्ण भंतेजी म्हणाले. आणि भगवंताने त्यांची पाठ थोपटली आणि भगवान म्हणाले जा पूर्ण, परीक्षेत तू पास झालेला आहेस, निश्चितच तू लाखो हजारो लोकांना दुःखातून मुक्त करण्यासाठीचा मार्ग सांगशील. आणि ते पूर्ण भंतेजी मग आपल्या इकडे आले आणि त्यांनी असं म्हणतात की तिथे त्या नालासोपाऱ्याला एक विहार निर्माण केला चंदनाच्या लाकडाचा. आणि असं ऐकिवात आहे, म्हणजे म्हटल्या जाते की भगवान बुद्ध सुद्धा या परिसरामध्ये आले, त्या विहाराचं ओपनिंग करण्यासाठी आले. आणि भगवंतामुळे अनेक लोकांमध्ये परिवर्तन निर्माण झालं आणि भगवंत आल्यामुळेच मग महाराष्ट्रामध्ये अनेक लेण्या निर्माण झाल्या. आणि म्हणून विहाराचं जे काही निर्माण आहे किंवा संकल्पना आहे ती बुद्ध विहाराचीच देण आहे. आणि त्यामुळे आज जिथे जिथे बुद्ध विहार आहे, नालंदामध्ये सर्वात मोठं ग्रंथालय होतं, जे इख्तियार काय खिलजी त्याचं काहीतरी नाव आहे त्या काळामध्ये, त्याने मला वाटतं बख्तियार खिलजी, त्या बख्तियार खिलजीने ते जाळलं आणि 1199ची ती घटना आहे. आणि असं म्हणतात की 6 महिन्यांपर्यंत त्याची आग धगधगत राहिली. बौद्ध साहित्य, बौद्ध धम्म, बौद्ध तत्वज्ञान, बौद्ध संस्कृती ही 2600 वर्षांपूर्वीची आहे. आज आपल्याला आपल्या आजूबाजूला जे काही दिसते धर्माच्या नावावर, खरं तर हे कॉपी, एडिट आणि पेस्ट केल्या गेलेलं आहे. आज आपल्याला जे आपल्या आजूबाजूला दिसते वेगवेगळ्या धर्माच्या नावावर, आपण टीका टिप्पणी करत नाही कुणावरती, परंतु जे म्हणून काही दिसते आपल्याला आपल्या आजूबाजूला, हे सगळं काही बुद्ध धम्मातून आलेलं आहे. आजही भारतामध्ये जिथे जिथे उत्खनन होते त्या त्या ठिकाणी काय सापडते, बुद्ध विहारांचेच अवशेष सापडतात. यासाठीचा संदर्भ सर्वात मोठा जर तुम्हाला कोणता द्यायचा झाला तर जी केस आता राम मंदिरासाठी जिंकलेली आहे ती साकेत नगरी होती भगवंताच्या काळामध्ये. आणि तिथे मोठं बौद्ध भिक्खू प्रशिक्षण केंद्र होतं. त्या साकेत तिथे मोठं विहार होतं आज जिथे राम मंदिर बांधल्या जात आहे. पण भारताचं मोठं दुर्दैव आहे, भारतामध्ये ही मोठी खेदजनक बाब आहे की भगवान बुद्धाला इग्नोर केल्या जाते. तुम्ही चित्रपटांमध्ये पहा, सिरियलमध्ये पहा, एखाद्या सार्वजनिक प्रशासनाच्या प्रोग्राममध्ये पहा, इतर ठिकाणच्या संप्रदायाचा, प्रथांचा तिथे उहापोह होतो, मान सन्मान केला जातो, पण बुद्धाला मात्र इग्नोर केल्या जाते. त्याला तसे कारणं आहेत आणि त्यावरती आपण जाणार नाही. परंतु त्या साकेत नगरीमध्ये म्हणजे आत्ताच्या अयोध्येमध्ये बुद्ध विहार होतं, परंतु ऊस माळ्याचा आणि भांडण कोल्ह्याचं अशी एक म्हण आहे. बाबासाहेब म्हणाले सत्ता नसेल तर शहाणपण नसते, आपण काहीच करू शकत नाही. सत्ता ही गुरुकिल्ली आहे. आणि जेव्हा जेव्हा बौद्ध लोकांची सत्ता होती तेव्हा तेव्हा कनिष्कापर्यंत इथे बुद्धाचं शासन होतं.
सम्राट अशोकाचं शासन इथे होतं, त्याने तर स्वतःचा मुलगा मुलगी भिक्खुनी संघामध्ये दान दिली आणि बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी त्याने संपूर्ण आपलं प्रशासन कामाला लावलेलं आहे. आणि म्हणून बुद्ध विहार हे प्रत्येकाची गरज आहे. बाबासाहेब म्हणाले की किमान रविवारी आपल्या लोकांनी बुद्ध विहारात गेलं पाहिजे. मी नेहमी आपल्या लोकांना सांगतो आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून की या इतर लोकांवर त्यांच्या धर्मपरंपरेवर टीका टिप्पणी करत बसण्यापेक्षा त्यांचं काय चुकते, त्यांचं काय चुकत नाही, त्यांच्यात काय आहे काय नसायला पाहिजे ह्याच्यावर बिना कामाचा वेळ वाया घालवण्यापेक्षा आपला बुद्ध धम्म किती महान आहे, बुद्धाचं तत्त्वज्ञान किती महान आहे हे जर आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगत गेलो तर तेवढंच आपल्या बुद्ध धम्माच्या प्रचार प्रसारासाठी आपलं योगदान होईल. परंतु नकारात्मकता लोकांकडे असल्या कारणाने लोक बघा निगेटिव्हिटी पसरवण्याचा प्रयत्न करतात. हालाकी भगवान बुद्ध एक मोटिवेशनल होते, सर्वोत्तम अंगुलीमालासारखे लोक बदलवणारे भगवान बुद्ध आहेत. ज्याने 999 खून केले असे अंगुलीमालाला भगवान बुद्धांनी बदलवलं. पटाचारा असेल, आम्रपाली असेल, किसा गौतमी असेल, राजा बिंबिसार असेल, राजा प्रसेनजीत असेल किंवा ब्राह्मण कुळातील लोक असतील, वैश्य कुळातील लोक असतील, क्षत्रिय कुळातील लोक असतील किंवा शूद्र कुळातील लोक असतील, ह्या सगळ्या लोकांना बदलवण्याचं काम भगवान बुद्धांनी केलेलं आहे. बुद्ध म्हणाले माझा धम्म हा महासमुद्रासारखा आहे. ज्याप्रमाणे एखाद्या महासमुद्रामध्ये जेव्हा ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या नद्या येऊन एकरूप होतात आणि त्या महासागरातलं पाणी मुठीत घेऊन मध्ये किंवा हातात घेऊन आपण असं म्हणू शकत नाही की हे कोणत्या नदीचं पाणी आहे, ते कोणत्या नदीचं पाणी आहे. अगदी बुद्ध धम्म तसाच आहे. कोणत्याही जाती धर्मातील लोक जेव्हा बुद्धाला शरण येतात तेव्हा ते त्यांची जात धर्म आणि त्यांची मानसिकता तिथे नष्ट करून एक रूपाने समतेने नांदत असतात. बाबासाहेबांनी बुद्धाचा धम्म का स्वीकारला यालाही हेच कारण आहे. कारण बुद्ध संस्कृतीमध्ये बुद्ध तत्त्वज्ञानामध्ये समतेचं तत्त्व सांगितलेलं आहे. समता, स्वातंत्र्य, वैचारिक स्वातंत्र्य या जगामध्ये जर कोणत्या धर्मसंस्थापकाने दिलं असेल तर ते म्हणजे फक्त आणि फक्त भगवान बुद्धांनी. कारण तुम्ही बौद्ध साहित्य पूर्ण जरी वाचाल तर बौद्ध साहित्यात एक गोष्ट तुम्हाला आवर्जून पाहायला मिळेल, ऐकायला वाचायला मिळेल की इतर धर्मामध्ये जसं कुणाला तरी मानल्याशिवाय आशीर्वाद मिळत नाही, कुणाला तरी हात जोडल्याशिवाय पाया पडल्याशिवाय आशीर्वाद मिळत नाही, तसं बुद्ध धम्मामध्ये सांगितलेलं नाही आहे. आपण जे वंदन करतो हे निरर्थक आहे असं बिलकुल नाही आहे. भगवंताच्या रूपालाही वंदन केलं पाहिजे, भगवंताच्या चैत्यालाही वंदन केलं पाहिजे. आता मी जी गाथा म्हणालो वंदामी चैतियं सब्बं सब्बट्ठाने सुपतिठितं, तर चैत्यालाही वंदन करण्याचं पुण्य आहे, भगवंताच्या मूर्तीलाही वंदन करण्याचं पुण्य आहे, भिक्खूलाही पंचांग प्रणाम करण्याचं पुण्य आहे. परंतु भगवान बुद्ध म्हणाले त्यापेक्षा अधिक पुण्य, या पुण्यापेक्षाही अधिक पुण्य आपल्या पदरी तेव्हा पडू शकते जेव्हा आपण आपल्या कायेला म्हणजे शरीराला, वाचेला आणि मनाला निर्मळ ठेवण्याचा प्रयत्न करू. काया वाचा मनाला जर निर्मळ ठेवलं तरच मनुष्य दुःखमुक्त होऊ शकतो. कोणासमोर हात जोडले म्हणजे किंवा अजून कोणाच्या तरी पाया पडलं म्हणजे, भंडारा लावला म्हणजे, अजून काय काय केलं म्हणजे, उपवास तपास केले म्हणजे काय मनुष्य सुखी होऊ शकत नाही असं भगवंताने सांगितलं. आणि म्हणून त्या काळामध्ये भगवंताच्या रूपाचं वंदन करत होते लोक. आजही भगवंताच्या रूपाचं लोक वंदन करतात. आणि विहार दान देण्याची एक संकल्पना भगवंताच्या धम्मामध्ये आहे. तुम्ही जर पाहाल तर अनाथ पिंडक तुम्ही ऐकलं असेल, 54 करोड रुपये खर्च केले बघा त्यानं जेतवन विहारासाठी. 18 करोड रुपयाचे बघा पैसे जमिनीवर अंतरले. तुम्ही जर कधी ऐकाल अनाथ पिंडकाबद्दल, 18 करोड रुपये जमिनीवर अंतरले. जेत राजकुमाराकडून त्याने ती जमीन विकत घेतली. जेत राजकुमार होता त्या काळामध्ये, त्याच्याकडून सुवर्ण नाणे, त्या काळामध्ये सोन्याचे पैसे होते, करन्सी चेंज होत असते. हे पैसे जे आहेत ते चेंज होत असते बघा. अगोदर 5 पैसे होते, 10 पैसे होते, 20 पैसे होते, 25 पैसे होते, त्याला 4 पण म्हणत होते, 50 पैसे होते त्याला 8 म्हणत होते. 1 रुपयाचा कॉईन आता पण आहे, 2 रुपयाचा कॉईन आला, 10 रुपयाचा कॉईन आला, 1 रुपयाची नोट होती, 2 रुपयाची नोट होती. परंतु आता मात्र 2000ची पण गुलाबी नोट आली आहे नाही का. तर हे करन्सी चेंज होत असते. तर भगवंताच्या काळामध्ये करन्सी कशाची होती? सोन्याची करन्सी होती, सोन्याचे पैसे होते त्या काळामध्ये.
आणि त्या जेत राजकुमारांचं जे उद्यान होतं त्या उद्यानावरती अनाथ पिंडकाने आपले पैसे अंतरले आणि ती 18 करोड रुपयाचे पैसे अंतरून ती जमीन विकत घेतली आणि जमीन विकत घेतल्यानंतर 18 करोड रुपयाचं तिथे कन्स्ट्रक्शन केलं त्याने 5-7 मजली विहाराचं निर्माण केलं त्या अनाथ पिंडकाने आणि त्याचं लोकार्पण म्हणजे आज जसा प्रोग्राम करत आहोत ना आपण लोकार्पणाचा प्रोग्राम आहे उद्घाटनाचा प्रोग्राम आहे तर त्या जेतवन स्वतःचं नावही दिलं नाही हे विशेष विहाराला अनाथ पिंडकाने स्वतःचं नाव दिलं नाही ज्या जेत राजकुमाराकडून त्याने जमीन विकत घेतली आणि त्याचा थोडासा भाग जमिनीचा त्याने दान म्हणून दिला जेत राजकुमाराने तर त्याच्या नावाने जेतवन विहार तुम्ही 84,000 सुत्त आहेत सुत्त पिटकामध्ये बौद्ध साहित्यात भगवंताचे 82,000 प्रवचन आहेत आणि 2,000 अग्रश्रावकांचे अर्हत भिक्षूंचे प्रवचन आहेत एकूण 84,000 धम्मस्कंद म्हणजे सुत्त आहेत तर त्या सुत्ताच्या बहुतेक सुत्ताच्या सुरुवातीला म्हटलेलं आहे बघा एवं मे सुतं एकं समयं भगवा सावत्यं विहरती जेतवने अनाथ पिंडिकस्य आरामे बघा जेतवने अनाथ पिंडिकस्य आरामे म्हणजे त्या जेतवनात अनाथ पिंडकाने दान दिलेल्या आरामामध्ये विहारामध्ये भगवान वास्तव्य करत होते आणि त्या काळामध्ये कोणता कोणता उपदेश दिला अशा प्रकारचं वर्णन आलेलं आहे आणि म्हणून किती 54 करोड रुपये खर्च केले त्याने खूप लोकांना निमंत्रित केलं सगळ्या भिक्खूंना निमंत्रित केलं आणि भगवंताच्या हातावर पाणी ठेवलं सोडलं सुवर्ण पात्रातून पाणी सोडण्याची जी पद्धत आहे ना बोलल्या जाते पाणी सोडलं तर ही पद्धत बौद्ध धम्मातली आहे भगवंताला भिक्षू संघाला विहार दान द्यायचे आणि त्याचं लोकार्पण केल्या जायचं मग बौद्ध भिक्खू तिथे राहायचे तर असे 84,000 विहार या भारतामध्ये त्या काळच्या भारतामध्ये म्हणजे आताचा पाकिस्तान अफगाणिस्तान चायना वगैरेचे बॉर्डर वगैरे जे आहे अफगाणिस्तान बांगलादेश हा संपूर्ण मिळून जम्बूद्वीप होता आणि या जम्बूद्वीपामध्ये सम्राट अशोकाने बुद्ध धम्माच्या प्रचार प्रसारासाठी बौद्ध भिक्खूचं निवासस्थान बनवण्यासाठी ध्यान साधना करण्यासाठी उपोषतागार म्हणजे उपोषताचं पालन करण्यासाठी वंदना करण्यासाठी चैत्य वंदना करण्यासाठी म्हणून 84,000 बुद्ध विहारांची निर्मिती केली शिलालेख कोरून ठेवले त्याने खरं तर सम्राट अशोकाचे अनंत उपकार आहेत आपल्या जगतावरती कारण जिथे बुद्धाचा जन्म झाला तिथे त्याने शिलालेख करून ठेवलेला आहे की इथे सिद्धार्थ गौतम बोधिसत्वाचा जन्म झाला जिथे सिद्धार्थ बोधिसत्व बुद्ध झाले तिथे त्याने शिलालेख करून ठेवला की इथे सिद्धार्थ बुद्ध झाले जिथे भगवंतानं पहिलं प्रवचन दिलं धम्मचक्र प्रवर्तन सूत्र तिथे त्याने शिलालेख करून ठेवला आणि इथे भगवान बुद्धांनी धम्मचक्र प्रवर्तन सूत्राचा उपदेश केला जिथे भगवंताचं महापरिनिर्वाण झालं त्या कुशीनारालाही त्याने शिलालेख करून ठेवला की इथे भगवंताचं महापरिनिर्वाण झालं आणि म्हणून अशा राजे लोकांचं भगवंताच्या धम्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी मोठं योगदान आहे आणि म्हणून बुद्ध विहारासाठी ज्यांनी आता मी ऐकत होतो कोणी 10,000 रुपये दिले कोणी 11,000 रुपये दिले कोणी 5,000 रुपये दिले आमच्या शैलेश मोहिते यांनी 25,000 रुपये दान दिले हे जे काही तुम्ही विहार बांधण्यासाठी दान दिले आहे खरं तर भगवंताने सांगितलं की दान हा सद्गुण आहे पैसे असे तर कितीतरी खर्च होतात आजारपणामध्ये आपण जेव्हा कोणी आजारी पडतो घरची व्यक्ती तर दवाखान्यामध्ये आपण असं तिथे म्हणू शकत नाही डॉक्टरांना की तिथे जर 1,000 रुपये सांगितले तर 500 घेता का असं म्हणू शकतो का मेडिकलवर गेल्यावर मेडिकलचा जो काही पैसा होते बिल होते तिथे आपण म्हणू शकतो का की आमचे 500 झाले तर आमच्याकडे नाही आहेत 100 घेता का म्हणून तर भगवान बुद्धांनी सांगितलं की दवाखान्यात पैसे खर्च होतात खाण्यापिण्यामध्ये पैसे खर्च होतात शान शौकतामध्ये पैसे खर्च होतात लग्न कार्यामध्ये पैसे खर्च होतात त्याचं पुण्य होत नाही पुण्य केव्हा होते माहिती आहे तुम्हाला जेव्हा बुद्ध धम्माच्या प्रचारासाठी आपला पैसा आपलं धन आपलं अन्न जेव्हा सहाय्यक बनते त्याला दान पुण्य म्हटलेलं आहे म्हणून ज्यांनी कोणी आपल्या विहाराचं निर्माण करण्यासाठी किंवा या कार्यक्रमासाठी पैशाच्या माध्यमातून दान दिला ते सर्व लोक पुण्य संपादन करणारे आहेत ते लोक महान पुण्याचे भागीदारी आहात तुम्ही सर्वजण आणि म्हणून सातत्याने बुद्ध विहाराच्या निर्माणासाठी आपण आपला पैसा खर्च केला पाहिजे बाबासाहेब म्हणाले तुमच्या कमाईचा 20वा हिस्सा तुम्ही धम्म कार्यासाठी दान दिला पाहिजे 20वा हिस्सा आज तर बाबासाहेबांमुळे आपण मालामाल झालो एक काळ होता कमरेला झाडू होता आणि गळ्यामध्ये मडकं होतं लोकांच्या गरिबी होती प्रचंड गरिबी होती 18 विश्व दारिद्र्य होतं परंतु बाबासाहेबांनी महान उपकार केले बघा ताईसारख्या महिलासुद्धा IAS ऑफिसर बनू शकतात
ती आता भगिनी एक आली होती, ताईच्या अगोदर कोणीतरी तहसीलदार होती, वराळे ताई आल्या होत्या, त्या तहसीलदार आहे. ताई IAS ऑफिसर आहे, राष्ट्रपती बनू शकतात, सरपंच बनू शकतात, नगरसेवक बनू शकतात, MLA बनू शकतात, MP बनू शकतात. आज बघा संविधानाची किती मोठी पॉवर आहे. देवाला मानणारे लोक तर अगोदरही होते, आजही आहे. पण बाबासाहेब म्हणाले की सगळं काही त्याच्याच हातात असेल तर लोकांनी ऑटोमॅटिकली त्याला हात जोडू जोडू डॉक्टर बनलं पाहिजे. तर तसं होईल का? तसं होत नाही. शिक्षणाशिवाय काहीच होऊ शकत नाही म्हणाले बाबासाहेब. शिक्षण घेता आलं पाहिजे, संविधानिक अधिकारांची अंमलबजावणी आपल्याला करता आली पाहिजे. आणि म्हणून आज आपल्या देशामध्ये आपण पाहतोय न भूतो न भविष्यती अशी प्रगती करणारे लोक आहेत. ज्यांना कवडीची किंमत नव्हती, लोक आज त्यांना सलाम करतात बघा. म्हणजे कुत्र्याला किंमत होती या देशामध्ये, पण माणसाला किंमत नव्हती. अस्पृश्य समाजात जन्मलेल्या, SC कॅटेगरीमध्ये विशेषतः जन्मलेल्या, परंतु आज SC कॅटेगरीत जन्मलेल्या लोकांची यादी जर पाहिली तर कितीतरी IAS ऑफिसर आहेत, कितीतरी कलेक्टर्स आहेत, कितीतरी आमदार आहेत, कितीतरी नगरसेवक आहेत, कितीतरी सरपंच आहेत, कितीतरी डॉक्टर्स आहेत, कितीतरी इंजिनियर्स आहेत, कितीतरी पायलट असतील बघा, कितीतरी मोठमोठ्या हुद्द्यांवरती आपली लोक आहेत. आणि म्हणून ही सगळी काही जी आहे ही बाबासाहेबांची पुण्याई आहे. जर यदा कदाचित बाबासाहेब नसते तर कसलं हे विहार आणि कसला हा थाट, कसले दागिने, कसले चांगले चांगले कपडे आणि कसलं हा शहानशोक असता काय? बिलकुल नसता. आणि म्हणून त्या बाबासाहेबांच्या अनंत उपकारांची आपण जाणीव ठेवली पाहिजे. आणि त्यांचं जे कार्य आहे ते आपल्याला टिकवता कसं येईल, पुढे घेऊन कसं जाता येईल. आपण कोणत्याही क्षेत्रात जरी असलो तरी तिथे राहून आपल्याला समाजासाठी काय करता येईल किंवा बाबासाहेबांचा विचार पुढे घेऊन जाण्यासाठी काय करता येईल ह्याचा आपल्याकडून विचार झाला पाहिजे. तरच हा बाबासाहेबांचा विचार पुढे आणि पुढे जाईल. आणि म्हणून बुद्धविहार जे आहे, ही बुद्धविहार प्रत्येक गावाला गरज आहे. आणि बुद्धविहार कशासाठी असतं तुम्ही जर म्हणाल तर बघा, विहार हे जे नाव आहे विहार, तुम्हाला बिहार माहित है? बिहार, आप में से सबको बिहार पता है ना, स्टेट है ना बिहार. का नाव पडलं माहिती आहे तुम्हाला बिहारचं? बिहार राज्याचं नाव बिहार का पडलं तर आपण मुंबईत राहणारे आहात आणि मुंबईमध्ये बघा बिहारी लोक आहेत, UP वाले लोक आहेत. तर व शब्द आहे की नाही, वडाचा व शब्द जिथे कुठे येते तर ते व म्हणत नाहीत, काय म्हणतात? ब म्हणतात. वला ब, माहिती आहे तुम्हाला? तर त्या बिहार राज्यामध्ये भगवान बुद्धांनी विहार केलाय ना, ज्ञान प्राप्त झालं ना गयेला भगवंताला, तर म्हणून त्याला विहार असा सन्मान केला त्या काळामध्ये. विहार तो प्रदेश जो होता ना विहार. तर त्यानंतर मग अपभ्रंश झाला शब्दांचा, बघा अपभ्रंश होतो, तर शब्दांचा अपभ्रंश होत राहिला. आणि त्यानंतर मग आता त्या राज्याला काय म्हणतात? विहारच्या ऐवजी बिहार म्हणतात, बिहार, आहे का? आणि म्हणून बघा ते बिहारमध्ये भगवान बुद्ध म्हणजे ज्ञान प्राप्त केलं भगवंताने. आणि त्या ज्ञानप्राप्तीनंतर भगवान बुद्ध सर्वत्र फिरत राहिले. राजगिरीला गेले, नालंदाला गेले, सारनाथला गेले, श्रावस्तीला गेले, UP, बिहार, मध्य प्रदेश, भगवान बुद्ध अनेक ठिकाणी फिरत राहिले. आणि अनेक ठिकाणी फिरून भगवान बुद्धांनी अनेक लोकांना दुःख मुक्त केलं. अंगुलीमालासारखे लोक बदलले बघ. न भूतो न भविष्यती असं परिवर्तन घडवलं. आणि त्या काळातल्या लोकांना सांगितलं की तुम्ही तिकडे जे ईश्वराला महत्त्व देता, तर बुद्ध धम्मामध्ये शील सदाचाराला महत्त्व आहे, आचरणाला महत्त्व आहे. भगवान बुद्ध म्हणाले काया वाचा मनावर संयम ठेवल्याशिवाय मनुष्याची दुःख मुक्ती होऊ शकत नाही. आणि म्हणून त्या काळामध्ये भगवंतांनी तो उपदेश केलेला आहे. तुम्हाला जीवकाच्याबद्दल माहिती आहे? आता सकाळी मला जीवकाची आठवण झाली. नेहमीच होते भगवंताच्या काळामध्ये असे जे जे काही लोक होते त्यांची नेहमीच आठवण होत राहते आणि झाली पाहिजे. महान पुण्यवान होते ते लोक की जे भगवंताच्या काळामध्ये जन्माला आले. बघा, जीवकाचं यासाठी मला आठवण झाली की जीवकाने राजगृहामध्ये जीवक राहत होता. त्या काळात सुप्रसिद्ध असा तो वैद्य होता, भगवंताचा तो वैद्य होता, राजवंशातला तो वैद्य होता, सुप्रसिद्ध तो वैद्य होता. आणि त्याने बघा राजगृहामध्ये आम्रवनात स्वतःच्या भगवान बुद्धाला एक विहार बांधून दान दिलेलं होतं. तर त्या जीवकाच्या संदर्भात मी तुम्हाला शॉर्टमध्ये थोडंसं सांगतो. विहार दान त्याने दिल्या कारणाने त्याचे काय उपकार आहेत किंवा त्याच्यामुळे काय लाभ झाला बौद्ध शासनामध्ये, बुद्ध शासनामध्ये. तर पहिली गोष्ट तर जीवक हा एका शालवती नावाच्या नृत्यांगणाचा मुलगा होता.
कुमार अवस्थेमध्ये त्या गणिकेला एक मुलगा झाला आणि लोक काय म्हणतील म्हणून तिने तो मुलगा कचरा कुंडीवरती टाकून दिला. त्या काळामध्ये राजगृहाची घटना आहे. जशी वैशालीला आम्रपाली होती नृत्यांगणा, तशी राजगिरीला राजा बिंबिसाराच्या देखरेखीखाली किंवा त्याच्या सत्तेमध्ये शालवती नावाची ती गणिका होती. आणि त्या शालवतीचा पुत्र तिला लग्न होण्याच्या पूर्वी एक मुलगा झाला, तो कचरा कुंडीवर तिने टाकून दिला. तर अभय राजकुमाराला तो मुलगा दिसला, तो मुलगा जिवंत होता. त्याने त्या आपल्या राजवाड्यामध्ये त्याला घेऊन गेला आणि त्याचं लहानपणापासून लालन पालन केलं. त्याला जीवक असं नाव पडलं बघा. त्याला जीवदान मिळाल्यामुळे नाव काय पडलं? जीवकाला नाव जीवदान दिल्यामुळे जीवक असं नाव पडलं. आणि तो शिक्षणासाठी नंतर बघा 7 वर्षांसाठी तक्षशिला विद्यापीठामध्ये गेला. आता मला वाटतं ते पाकिस्तानमध्ये आहे. तक्षशिला जे आहे, तुम्ही नेटवरती जर सर्च कराल तर पाकिस्तानामध्ये आहे आता. आणि तक्षशिला युनिव्हर्सिटी होती, भगवंताच्या काळामध्ये ती विद्यापीठ होतं. हे पतंजली वगैरे जे आहे ना, मी एकदा रामदेव महाराजांना भेटलो म्हणजे आम्ही सोबत होतो एका इंटरनॅशनल फेस्टिवलसाठी लेह लडाखमध्ये. रामदेव महाराज होते, अजून बापाले मोठमोठे लोक होते. कोण कोण ते किरण बेदी होत्या, बऱ्याच देशांचे लोक होते. आम्ही पण होतो इकडनं महाराष्ट्रातून. आम्ही तिथे होतो. तर 3 दिवस रामदेव महाराज वगैरे आमची धर्मगुरू जेवढे होते, थायलंडचे भिक्षू होते, आम्ही होतो. तर आमची राहण्याची व्यवस्था होती. लेह लडाख म्हणजे एकदम स्वर्गच आहे. तुम्ही जर कधी गेलात तर एकदम बर्फाच्छादित तो एरिया आहे. खूपच सुंदर आहे लेह लडाख. बाबासाहेबांचा पुतळा बनवला. 250 एकर भंतीजींकडे जमीन आहे तिथे. आपल्या संघसेना नावाचे भंतीजी आहेत. 250 एकर जमीन आहे. आणि त्या 250 एकर जमिनीमध्ये आपलं हॉस्पिटल आहे, अनाथाश्रम आहे, वृद्धाश्रम आहे, शाळा आहे, प्रायमरी स्कूल आहे, कॉलेज आहे, भिक्खू ट्रेनिंग सेंटर आहे, श्रामणेर ट्रेनिंग सेंटर आहे. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गार्डन आहे. म्हणजे मोठा पुतळा बाबासाहेबांचा उभारलेला आहे. आणि तिकडे इंटरनॅशनल फेस्टिवल होते, जगभरातले लोक येतात. तर आम्ही पण इकडनं इन्व्हाइट होतो. आणि रामदेव सगळ्या धर्माचे लोक पण बोलवतात. ते योगाचार्य म्हणून त्यांना बोलवलं होतं, तर तेही होते. तर आमची डिस्कस झाली एक दिवस बघा. आता ते काही फेस्टिवल संपल्यानंतर आम्हाला वेळ होता, तर मग आम्ही बसलो बाहेर येऊन. असं मस्त ते डोंगर वगैरे आहे, बर्फ वगैरे दिसतो. तर आम्ही बसलो सायंकाळच्या वेळेला. आणि त्यांना मग मी विचारलं, तर आपण आंबेडकरवादी आहे, तर त्यांना विचारलं मी की महाराज जी, आप जो पतंजलि का रेफरेंस देते हो, हमारे गुरुजी है ऐसा जो बोलते हो, तो उन्होंने कहाँ से सीखा ये आयुर्वेद योगा वगैरह जो भी है, तो उन्होंने कहाँ से सीखा? तर त्याने ओळखलं. आता हे असे मोठमोठे लोक जे असतात ते असेच नसतात, ते हुशार असतात, चाणाक्ष असतात. आणि त्याने मग माझी चर्या पाहिली आणि ते म्हणाले की भंते जी, आप जो प्रश्न मुझे कर रहे हो, मुझे ऐसा लगता है इसका उत्तर आपको भी पता है, तो क्यों ना आप ही हमको उत्तर दे. तर त्यांना मी म्हणालो सरळ सरळ की तक्षशिलाचे ते विद्यार्थी होते आणि जीवकाचं जे वैदिक शास्त्र होतं, त्या जीवकाच्या वैदिक शास्त्राचा आधार घेऊन पतंजलीनं ट्रेनिंग घेतलं आहे. आणि मग तुम्ही त्यांच्याकडून ट्रेनिंग किंवा त्यांची जी काही गुरुशिष्य परंपरा किंवा त्यांचं प्रशिक्षण किंवा त्यांचं तत्त्वज्ञान आहे ते त्यांच्या नावाने चालवत आहात, पण तुम्ही कधी बुद्धाचा वगैरे उल्लेख करत नाही, याचा आम्हाला वाईट वाटते. तेव्हा ते मला म्हणाले होते की भंतेजी, आपको पता है भारत में कैसी परिस्थिती है. बऱ्याच गुरूंना भेटतो मी. वारकरी संप्रदायातल्या एका कीर्तनकाराला भेटलो मी मोठ्या. तर त्यांना म्हणालो की तुम्ही जे सांगता कीर्तनातून, तर ते कुणाचं तत्त्वज्ञान आहे, मूळ तत्त्वज्ञान कुणाचं आहे? तर ते पण म्हणाले की भंतेजी, तुम्हाला माहिती आहे कुणाचं तत्त्वज्ञान आहे. तर मी त्यांनाही म्हणालो की तुम्ही बुद्धाचं नाव का नाही घेत? एकदा मुंबईमध्ये राहत असताना मला वाटतं इतकाच काहीतरी प्रोग्राम होता आणि मला मस्जिदमध्ये त्यांनी इन्व्हाइट केलं होतं. तर मस्जिदमध्ये गेल्यानंतर मी त्यांच्या मौलवीला विचारलं कि भगवान बुद्ध के बारे में, अल्लाह के बारे में बताते हो, मोहम्मद पैगंबर के बारे में बताते हो, तो भगवान बुद्ध के बारे में आप एक लफ्ज़ भी नहीं बोलते, इसका कारण क्या है? तो ते म्हणाले कि भंते जी, हम भी जो सिखाते हैं हकीकत में तो बुद्ध की ही शिक्षा है, क्योंकि इस दुनिया में सबसे पुराने, सर्वात जुने जर गुरु कोण असतील, ज्याला सत्ता देव मनुष्यानं म्हटलेलं आहे बघा. बुद्ध वंदनेमध्ये भगवंताचं स्मरण करत असताना आपण एक शब्द वापरतो बघा, सत्ता देव मनुष्यानं बुद्धो भगवाती. म्हणजे सत्ता म्हणजे शास्ता, शास्ता म्हणजे गुरु, देव आणि मनुष्यांचे. देव म्हणजे हे नाही, हे जे आता पाहतो ते नाही. तर देव एक योनी सांगितल्या भगवंताने, देवता लोकांची
जसं महामंगलसूत्राचा उपदेश देवता लोकांनाच पुढे ठेवून केलेला होता गृहस्थ लोकांच्यासाठी, तर त्यांनाही म्हणालो तर सर्वांना कबूल आहे की बुद्ध हेच जुने आहेत, बुद्ध हेच लोकगुरू आहेत, बुद्ध हेच जुने आहेत, परंतु आम्ही यासाठी म्हणून सांगू शकत नाही की आम्ही जर बुद्ध शिकवला तर जसं तुम्ही विद्वान असताना देखील ते म्हणाले ते मौलवी, जसे की तुम्ही कीर्तनकार पण म्हणाले भंतेजी जसे तुम्ही आता कमी प्रसिद्ध आहात, हालाकी तुमचे प्रवचन यूट्यूबवर आम्ही ऐकतो. आता त्या दिवशी पण एक जण म्हणे कोणता तरी कीर्तनकार म्हणे भंतेजी तुमचीच नक्कल करते म्हणे, तुम्ही जे शिकवता तर तेच सांगते म्हणे मायबापाच्याबद्दल तुम्ही जे शिकवलं. आता माझे 2-4 प्रवचन कालच मी टाकले बघा आपल्या दी ग्रेट हॅपीनेस चॅनलवरती, तर ते म्हणाले की भंतेजी तुमच्याच प्रवचनाची कॉपी करतात, ते तर फक्त एवढंच जोडतात तिथे की ईश्वराने सांगितलं किंवा देवाने सांगितलं. तर मी त्यांना म्हणालो की ठीक आहे, काही हरकत नाही तुम्ही सांगता येतं. तर ते मला म्हणाले की तुम्ही इकडे असल्यामुळे, तुम्ही जर आमच्याकडे असते तर आम्ही जसे आज सुप्रसिद्ध आहोत तसे तुम्ही पण सुप्रसिद्ध असते. मी म्हटलं आम्हाला प्रसिद्धीचा काहीच संबंध नाही, आम्ही इमाने इतबारे प्रामाणिकपणे निस्वार्थपणे बुद्धाचं बाबासाहेबांचं काम प्रामाणिकपणे करतोय. असं डुप्लिकेटपणाने किंवा हातचं राखून किंवा ज्यांची शिकवण आहे त्यांचं नाव न घेता आम्ही तसं काम करू शकत नाही. आमच्या सांगण्यामध्ये शिकवण्यामध्ये बुद्धच असेल, बाबासाहेबच असेल, कारण त्यांच्याप्रती आम्ही कृतज्ञता व्यक्त करतो. आणि म्हणून सांगण्याचं तात्पर्य असं आहे की तो जो जीवक होता त्या जीवकापासून ह्या पतंजलीची शिकवण आलेली आहे आणि नंतर मग रामदेव महाराज किंवा अजून काही लोक शिकवतात. तर त्या जीवकाने त्या तक्षशिलेमध्ये जाऊन शिक्षण घेतलं. त्याच्या गुरुने 7 वर्ष शिक्षण घेतल्यानंतर त्याची परीक्षा घेण्या हेतू त्याला सांगितलं की तक्षशिला विद्यापीठाच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये तू जा, तुझं प्रशिक्षण आता पूर्ण झालं आहे आणि तू असं एक रोपटं घेऊन ये की ज्याची औषधी बनत नाही, ज्याची औषधी बनत नाही. आणि तो जीवक गेला, अनेक दिवस जंगलामध्ये फिरला, परंतु रिकामे हाताने खाली हाताने तो आपल्या गुरुजींकडे आला. गुरुजींनी त्याची पाठ थोपटली आणि गुरुजी म्हणाले नाव यू आर डॉक्टर परफेक्ट. आताचं जसं MD वगैरे आहे ना तशा प्रकारची डिग्री त्याने मिळवली. त्या काळात त्याने शस्त्रक्रिया केली. तो जेव्हा रिटर्न आला राजगिरीला तर येताना त्या काळात पायी आला, तो तक्षशिलेवरून पायी येताना साकेत नगरी लागली. आता मी जे तुम्हाला अयोध्याचं प्रकरणाबद्दल बोललो ना, राम मंदिर वगैरे वगैरे, तर तो त्या साकेत नगरीला आला. साकेत नगरीला आलं की त्याच्याजवळचे पैसे संपले, खाण्यापिण्यासाठी पैसे लागत होते त्याही काळात, तर पैसे संपले. तर त्याने विचार केला की आता आपल्याला पुढे जाण्यासाठी पैसे लागत आहेत खाण्यासाठी वगैरे, तर मग आपण आता डॉक्टर आहोत तर आपला आता गुण दाखवला पाहिजे. तर त्या साकेतमध्ये एका श्रेष्ठीच्या पत्नीचं डोकं दुखत होतं, अर्धं डोकं. तिला त्याने नाकातून औषध दिलं, नाकातून औषध घ्यायचं आणि तोंडावाटे ते थुंकून टाकायचं, अशा प्रकारचं तिला औषध दिलं. आणि औषध दिल्यानंतर तिचा तो आजार बऱ्याच वर्षापासूनचा होता तो संपूर्ण नष्ट झाला. त्याला शाबासकी दिली, त्या शाबासकी म्हणून काही पैसे दिले आणि तिथून पुढे तो राजगिरीला आला. राजगिरीला आल्यानंतर बघा राजा बिंबिसार आला, जो भगवंताचा उपासक होता, कट्टर उपासक होता राजा बिंबिसार. त्या राजा बिंबिसाराला भगंदर नावाचा एक आजार झाला होता. आताचा जसा पाईल्स वगैरे आपण म्हणतो ना, तत्सम एक भगंदर नावाचा आजार. तर भगंदर आजाराने राजा त्रस्त होता, प्रचंड त्रास होत होता त्याचा. या जीवकाने राजाला तुपातून औषध दिलं आणि ते एका अटीवर राजाला सांगितलं की महाराज माझी एक अट आहे, औषध देतो पण मला सर्वात जास्त वेगाने धावणारा एक हत्ती आणि माझ्यासाठी राजवाड्याचे सर्व दरवाजे खुले पाहिजे. कारण ते औषध दिलं की प्रचंड आग त्रास व्हायची आणि राजाला जर तसा त्रास झाला तर राजा एखाद्या सैनिकाला सांगेल त्याचा शिरच्छेद करा तर विषय संपेल. म्हणून त्याने सांगितलं राजाला की महाराज मला एक हत्ती पाहिजे जो जास्त वेगाने धावेल. आणि मग त्याने ते ट्रीटमेंट केली. राजाने त्याला त्याच्या मोबदला म्हणून कितीतरी पैसे त्या काळामध्ये बक्षीस म्हणून दिले आणि राजघराण्याचा वैद्य आणि त्याने भिक्खू संघाची सेवा करावी, बुद्धाची सेवा करावी आणि तशा प्रकारची त्याची नेमणूक केली. म्हणून जेव्हा देवदत्ताने दगड मारला ना भगवंताला, त्या दगडाचा एक तुकडा छोटासा भगवंताच्या पायाला लागला, त्याच्यातून रक्तस्राव झाला, भगवंताचं अंग दुखत होतं, भगवंताला वेगवेगळ्या प्रकारचे दुखणे झाले होते. तेव्हा त्या जीवकाने भगवंतावर ट्रीटमेंट केलेली आहे. राजे लोकांच्या घराची ट्रीटमेंट केली, म्हणजे त्यांच्या लोकांची ट्रीटमेंट केली. आणि असा तो राज वैद्य जो होता, भगवंताचा वैद्य होता, त्या जीवकाला वाटलं की राजगिरीपासून वेळुवन लांब आहे. वेळुवन राजा बिंबिसाराने भगवंताला मिळालेलं पहिलं दान होतं वेळुवनाचं.
भगवान बुद्धाला ज्ञानप्राप्तीनंतर विहारासाठी म्हणून दान जे कोणतं मिळालं होतं सर्वात अगोदर? वेळुवन. कोणी दिलं होतं? राजा बिंबिसाराने दान दिलं होतं. तर ते राजगिरीपासून थोडंसं अंतर होतं. तर या जीवकाने विचार केला की माझ्याकडे आम्रवन आहे. तुम्ही बुद्धगयेच्या सहलीमध्ये जर कधी जाल, आम्ही सहल काढत असतो दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये, तर बुद्धगयेच्या टूरमध्ये तुम्ही जर कधी जाल तर नालंदाला वगैरे तिकडे जाताना राजगिरी लागते आणि त्या राजगिरीला गेल्यानंतर बघा जीवकाचं आम्रवन लागते एका ठिकाणी आणि तिथून बऱ्याच अंतरावर वेळुवन लागते. तर राजगिरीपासून वेळुवन जास्त अंतर आहे म्हणून भगवंताशी लोकांचा लवकर मीटिंग व्हावी, भेट व्हावी, लोकांना एकदम सुकर पडावं, त्यासाठी म्हणून त्याने आपलं आम्रवन आणि आम्रवनात एक विहार बांधला आणि भगवंताला तो दान दिलेला आहे. म्हणून मी ही छोटीशी शॉर्टकटमध्ये तुम्हाला सांगितलं की त्या जीवकाने सुद्धा भगवंताला विहार दान दिलेला आहे. सम्राट अशोकाने विहार दान दिले, अनेक लोकांनी विहार दान दिले. आज तुम्ही श्रीलंकेमध्ये, थायलंडमध्ये पाहाल तर हजारो एकर जागेवरती भगवंताचे विहार आहेत. सोन्याच्या 300 किलोच्या मूर्त्या आज थायलंडमध्ये आहेत. त्या अनुराधापूरला जो बोधिवृक्ष आहे संघमित्राने लावलेला सम्राट अशोकाच्या मुलीने, त्याला सोन्याचे कॉलम आजही आहेत. आणि म्हणून बौद्ध धम्माचं जे वैभव आहे ते खूप मोठं आहे, प्रचंड मोठं आहे. बाबासाहेबांनी हे वैभव आपल्याला दिलेलं आहे आणि त्यामुळे आपण याचा सन्मान केला पाहिजे. यथोचित विहारांमध्ये आलो पाहिजे. मुंबईला असणाऱ्यांनाही सांगतो की तुम्ही तिकडे जेव्हा जाल तर विहारात जाण्यासाठीचा वेळ ठेवत जा. आजचं धकाधकीचं युग आहे. पैशाचा मागे लोक एवढे धावत आहेत आणि त्या पैशामुळे पद प्रतिष्ठा मिळावी म्हणून लोक माणसापासून दूर चाललेले आहेत. मी नेहमी सांगतो लोकांना, पहिल्या काळामध्ये श्रीमंती नव्हती लोकांकडे, भौतिकदृष्ट्या लोक श्रीमंत नव्हते, पण मनाने मात्र लोक श्रीमंत होते. मायबापाला ओळखणारे, सेवा करणारे लोक होते. भाऊ भावामध्ये प्रेम होतं, बहीण भावात प्रेम होतं. सर्व लोक एकमेकांना ओळखत होते, विचारत होते. आताचे जे भांडण वाद तंटा आहे एवढं प्रमाण त्या काळामध्ये नव्हतं. आता मात्र पैशाने लोक मोठे होत आहेत, श्रीमंतीनं लोक मोठे होत आहेत आणि तेवढेच लोक एकमेकांपासून दूर चाललेले आहेत. काल वाचलं मी एका ठिकाणी, एक मला वाटतं बालरोग तज्ज्ञ असलेले एक व्यक्ती होते. ते नांदेडला तालुका बिलोली आहे आणि नायगाव एक तालुका आहे. त्या नायगावचे मूळ रहिवासी होते. डॉक्टर MD आणि बालरोगतज्ञ, प्रचंड श्रीमंती. एक मुलगा तोही डॉक्टर अमेरिकेला गेला, एक मुलगी तीही डॉक्टर आणि तीही अमेरिकेत गेली. हे जोडपं इकडे होतं. काही दिवसांपूर्वी त्यांची पत्नी वारली डॉक्टरांची, ती पण डॉक्टर होती. आणि मग हे नायगावहून बिलोलीला राहायला गेले. घर वगैरे बनवलं, हॉस्पिटल बनवलं, पण हातपाय काम करत नाहीत म्हणून मग ती डॉक्टरकी सोडून दिली. आणि मुलाला त्यांनी कॉन्टॅक्ट केला तर मुलगा आणि मुलगी म्हणे तुम्ही इकडे या, आम्ही तिकडे राहू शकत नाही. पण हे म्हणाले की नाही, इकडची जमीन किंवा इकडचे लोक चांगले आहेत किंवा इकडे जिंदगी गेली आहे आणि त्यामुळे मी तिकडे येऊ शकत नाही. तर मग नंतर यांनी विचार केला की आता आपल्याला पाहायला कोणी नाही, तर अहमदपूर आहे लातूर जिल्ह्यामध्ये, तिथे एक वृद्धाश्रम आहे. त्या वृद्धाश्रमामध्ये जाऊन ते राहिले एकटे त्या लोकांबरोबर. आणि काही दिवसांपूर्वी त्यांचा मृत्यू झाला. त्यांचा मृत्यू होण्यापूर्वी वृद्धाश्रमातल्या संचालकाने त्या मुलाला आणि मुलीला कॉन्टॅक्ट केला की तुमच्या वडिलांची तब्येत सिरियस आहे, तर तुम्ही या आणि यांचं काय ते बघा. तर तो मुलगाही म्हणाला आणि मुलगीही म्हणाली की आमचं येणं शक्य नाही, तुम्हाला काय करता येईल ते करा, आम्ही चाहे तो पैसे पाठवतो. आला नाही मुलगा आणि मुलगी. आणि पुन्हा काही दिवसानंतर ते डॉक्टर गतप्राण झाले, मृत्युमुखी पडले. लगेच त्या संचालकाने वृद्धाश्रमाच्या फोन केला तिकडे, मुलाला नंबर होता ना, तर तो मुलगा म्हणाला की आमची काहीही हरकत नाही, तुम्ही अंतिम संस्कार आटोपून घ्या, आमची काही हरकत नाही. ना मुलगा आला ना मुलगी आली. आणि वृद्धाश्रमातल्या लोकांनी त्या डॉक्टरांना त्यांचा अंतिम संस्कार केला. सांगा जीवन कुठे आहे याच्यामध्ये? ह्याच्यामध्ये जीवन कुठे आहे? बघा लोक पैशामुळे, बघा सर्वच असे नाही आहे
परंतु परिस्थिती आज अशीच आहे की पैशालाच महत्त्व देणारी माणसं आहेत, धन दौलतीला महत्त्व देणारी माणसं आहेत, म्हणून वाद विवाद तंटा भांडण जे काही आहे ते विकोपाला चाललेलं आहे. माणसं माणसांपासून लांब चाललेत आणि भगवान बुद्धाचा धम्म यासाठीच आहे की माणसांनी माणसांशी माणुसकीने वागावे. हा बुद्धाच्या धम्माचा केंद्रबिंदू आहे, हा उद्देश आहे बुद्धाच्या धम्माचा. आणि त्यामुळे विहारात आपण गेलो पाहिजे. स्वतःसाठी धावपळ तर कराच, पैसा तर कमवाच, परंतु हे करता करता जर मरण आलं तर काय करता. आणि म्हणून बुद्धाला शरण जाता आलं पाहिजे, धम्माला शरण जाता आलं पाहिजे, संघाला शरण जाता आलं पाहिजे. म्हणून बाबासाहेब म्हणाले किमान रविवारी बुद्ध विहारात जा. आता तुमची जबाबदारी आहे गावातल्या लोकांनी, एवढ्या महत्प्रयासाने हे जे विहार निर्माण केलं आहे तर दररोज आणि दररोज इथे वंदना झाली पाहिजे. रोज मुलाबाळांना घेऊन तुम्ही इथे आले पाहिजे, कारण टी व्हीमुळे आज परिस्थिती बिघडू लागली. तुमच्या घराघरात मुलं असतील तर मोबाईलचं अट्रॅक्शन जे काही आहे, स्वमग्नता हा आजार झाला बघा मुलांना. स्वमग्नता हा मोबाईलमुळे आजार झाला. लोक मोबाईल सोडायला तयार नाहीत बघा. अंतिम संस्कार असेल, सोयरीक असेल, साखरपुडा असेल, लग्न असेल, इथं बसलेले बघा. त्या मी बघत होतो वंदना सुरू आणि टुई 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 सुरूच होतं बघा. कुणाला मुख्यमंत्र्याचा फोन येत होता का कुणाला PM चा फोन येत होता. मोबाईल बंद करायला कोणी तयार नाही बघा. असा कुणाचा कॉल येते का फारच विशेष आपल्याला. आणि म्हणून स्वमग्नता हा आजार होत आहे मुलांमध्ये सुद्धा. मग ते गेम खेळत असतील किंवा यूट्यूबवर काही पाहत असतील, कार्टून पाहत असतील. म्हणून मुलांवर चांगले संस्कार टाकण्यासाठी, मुलांना घडवण्यासाठी तुम्ही ही विहारामध्ये मुलांना घेऊन आलं पाहिजे. विहार म्हणजे विकारांना नष्ट करण्यासाठीचं किंवा जिथे विकारमुक्त मनाची अवस्था असते, विकारमुक्तपणे जिथे संचार केला जातो त्याला विहार म्हटलेला आहे. विहार किंवा विकारांचं जिथे हनन होते. विकार म्हणजे काय तर राग, द्वेष आणि मोह या 3 विकारांना, दुर्गुणांना जिथे नष्ट केल्या जाते त्याला विहार म्हणतात. म्हणून इथे येताना जशा चपला बाहेर काढतो, कोणत्याही विहारात जाताना जशा चपला बाहेर काढून ठेवतो तसं मनातले अवगुण सुद्धा आपल्याला विहाराच्या दरवाजाच्या बाहेर काढून देता आले पाहिजे. नाही तर आतमध्ये आलो तरी डोळे वाचून पाहणे, आतमध्ये आलं तरी याला त्याला मानपान, त्याला मानपान, मला बोलले नाही, मला विचारलं नाही, माझ्या मनासारखं झालं नाही. एक तर समाजामध्ये एवढी वाईट परिस्थिती आहे, प्रत्येकजण म्हणतो मीच बाबासाहेब आणि आम्ही जे करतो तेच बरोबर आहे. एवढी दुफळी माजलेली आहे सगळीकडे बघा. काल गाडीत बसताना एक कविता तयार करत होतो. आपले मनोज संसारे म्हणून नेते आहेत बघा, ते मरण पावले मुंबईत वडाळ्याला. भंतेजी म्हणाले फेसबुकवर मी पाहिलं प्रचंड गर्दी होती. आता आपण थोडंसं चिमटे घेणाऱ्यांपैकी आहोत बोलण्यातून. मी म्हणालो ते जेव्हा आजारी होते, जेव्हा त्यांना लोकांची गरज होती, पैशांची गरज होती, प्रेमाची गरज होती, त्यांचीच गोष्ट नाही कोणत्याही माणसाची, तर जिवंतपणामध्ये माणसं माणसाला ओळखत नाहीत. आणि सोशल मीडियावर पाहतो आमचे भाई गेले, आमचे दादा गेले, आमचा काका गेला, आमची माय गेली, आमची बहीण गेली, लय चांगले होते, फारच चांगले होते, त्यांच्यासारखं कोणीच नव्हतं. आणि आता समाजाचं कसं होईल, आता कुटुंबाचं कसं होईल. मी म्हटलं जिवंतपणात यांनी का विचारलं नसेल कधीच. मेल्या करुणात भंतेजी जिवंत आहेत, त्यांना कोणी विचारणार नाही. म्हणजे उदाहरण म्हणून सांगतो, आम्हाला बापाला विचारतात लोक, जिवंतपणात कोणी विचारणार नाही. मेल्यावर मोठमोठे फ्लेक्स, मोठा बोर्ड, भावपूर्ण श्रद्धांजली. मी म्हटलं श्रद्धांजलीचा अर्थ कळते का तुम्हाला. श्रद्धांजली आणि आदरांजलीतला फरक कळते का तुमच्यापैकी कोणाकोणाला कळते. कोणी मेल्यावर तुम्ही म्हणत असाल श्रद्धांजली आणि आदरांजलीतला फरक तुमच्यापैकी कोणाकोणाला माहिती आहे. सर्वसामान्य व्यक्ती असेल तर ती विकाराने भरलेली असते. त्यांच्यामध्ये राग, द्वेष, लोभ, मोह, माया, मत्सर, अहंकार, संशय, ईर्ष्या असते. कोणी असो सर्वसामान्य असते की नाही. आता त्यांच्या प्रति श्रद्धा कशी काय ठेवता येईल कोणाला. चोराच्या प्रति श्रद्धा ठेवल्यावर चोर व्हावं लागेल आपल्याला. हिंसा करणाऱ्याच्या प्रति श्रद्धा असेल ती हिंसा करावं लागेल आपल्याला. कारण श्रद्धा शरणस्थान जे असते ते त्यांच्यासारखं बनायला भाग पाडते ना. तर हिंसा करणारे, चोरी करणारे, व्यभिचार करणारे, खोटं बोलणारे, निंदा करणारे, दारू गांजा बिडी तंबाखूचं सेवन करणारे, अशा व्यक्तीच्या प्रति जर श्रद्धा ठेवली तर याचा अर्थ असा आहे की आपण त्यांच्यासारखे बनणार आहोत. तर म्हणून सर्वसामान्य जे असतात विकारांनी ग्रस्त, तर त्यांना आपण श्रद्धांजली नाही म्हणू शकत. आपल्या कोकणामध्ये मी पाहिलं
टीका करत नाही. कोकण मला जेवढा आवडतो कोकण मला जेवढा आवडतो तेवढ्याच कोकणातल्या काही गोष्टी बिलकुलच आवडत नाही. एक तर सौंदर्याने नटलेलं आहे कोकण. दरवर्षी आम्ही इथे येतो, लोकांमध्ये विनम्रता आहे कोकणातल्या, बिलकुल आहे. पण आता ती कमी होत आहे. मी मोहितेंना म्हणालो येताना गाडीमध्ये बसल्यावर, अगोदर कोकणातली लोक जशी होती, मोठ्यांचा मान सन्मान करणारी किंवा एकत्र येणारी, एकमताने निर्णय घेणारी, आता मात्र ते कमी होत चाललेलं आहे. काय संजय? आता फरक पडत चाललेला आहे. पहिल्यासारखी परिस्थिती नाही आहे आता. आणि म्हणून मी म्हणालो की मृत्यूनंतर इकडे एक ते शोकसभा घेतात बघा, वाईट नका वाटू देऊ, हे चॅनलवर पण जाते आपल्या, शोकसभा घ्यावी. पण माझं म्हणणं आहे शोकसभेत ज्यांना याच्यावर येऊन भाषण करावं वाटते घंटाभर ओरडू, ते गेलेली माऊली कशी होती, गेलेले बाबा कसे होते आणि काय होते ना, असं होतं आणि तसं होतं आणि काकाचे दादा आणि मामाचे काका आणि आम्ही तिकडे होतो ना आम्ही तिकडे गेलो वगैरे वगैरे. बापा कुठून येतात आणि काय बोलतात ते. काही ठिकाणी आम्ही गेलो ना, जलदान विधीला जातो ना नेहमीच ठिकाणी, तर लोक शोकसभा होऊ द्या म्हणतात भंतेजी. मग 2-4 ठिकाणी आम्ही ऐकल्या बा शोकसभा असतातच कशा. तर ते भाषण करणाऱ्यांना जिवंतपणे त्यांना कधीच येऊन पाहिलेलं नसते आणि ते भाषण करते मोठमोठ्यानं, असे होते तसे होते. मग दाटूमुटूचं ते रडू, रुमाल काढतील, लावतील डोळ्याला. मी म्हटलं उघड डुप्लिकेटपणा हा शोभते तरी कसा लोकांना. तर म्हणून ती शोकसभा करताना भाषण करणाऱ्यांनी पण ध्यानावर राहिलं पाहिजे. बा आपण जिवंतपणे कधी सफरचंद दिला नाही, जिवंतपणे कधी चहा दिला नाही, कधी वातावरणात बदल होईल म्हणून आपल्या घरी चला असं पण कधी म्हटलं नाही. आणि तोंड सुख घ्यायला पुढं कोणं काढली ती शोकसभा कोणच नाही माहीत नाही. म्हणून काही गोष्टी ज्या आहेत त्या फार चुकीच्या आहेत बघा, तुम्हाला सांगतो. म्हणून भगवान बुद्धांनी सांगितलं तारतम्य किंवा मॅच्युरिटी आपल्यात असली पाहिजे. आपण काय बोलतोय, काय करतोय, कुठे आहोत, आपण कसं वागायला पाहिजे, ह्या गोष्टीसुद्धा शिकलो पाहिजे. आणि म्हणून कोकणामध्ये माणसं चांगलीच आहेत. कोकणाचं नेहमीच उदाहरण देतो मी, सगळीकडेच उदाहरण देतो. तुम्ही कौतुकास पात्र आहातच बिलकुल. परंतु ज्या काही गोष्टी आता तुमच्यातल्या चांगुलपणाचा नसतावा करण्यासाठी भाग पाडत आहेत त्या मात्र तुम्ही थांबवल्या पाहिजे, असा माझ्या सांगण्याचा हेतू आहे. सरसकट म्हणत नाही मी कोणाला की सगळेच वाईट आहे, परंतु जी इतर ठिकाणी जी दुफळी माजलेली आहे, म्हणजे ऐक्य जे फाकत आहे, दुजाभाव जो निर्माण होत आहे, संघटना मोडीत काढत चाललेले आहेत लोक, आमचं ऐकत नाही म्हणून. पक्षाचे 3-13 वाजले, आपल्या संघटनांचे 3-13 वाजत आहे. आणि बाबासाहेबांचा जो आशावाद होता, बाबासाहेबांच्या ज्या अपेक्षा होत्या त्या आपल्याला पूर्ण करता आल्या पाहिजे. म्हणून शिकलेल्या माणसांनी यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. विहारात त्यासाठी आलो पाहिजे. लेकरांवर चांगले संस्कार टाकले पाहिजे. वंदना शिकलो पाहिजे. पंचशील पालन केलं पाहिजे. आणि कव्वालीच्या वेळेला दारू पिली नाही पाहिजे. शेवटचा मुद्दा सांगतो मोहिते, कव्वालीच्या वेळेला दारू नाही पिली पाहिजे. व्हेरी डेंजरस. दारू चांगली नाही. बाबासाहेब लंडनला होते, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिकले बाबासाहेब, बरोबर. कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये शिकले बाबासाहेब. थंड प्रदेश होता तिकडे. बाबासाहेब म्हणाले स्वतः, मी थंड प्रदेशामध्ये राहिलो, माझे मित्र ते काय पितात, त्याला काय म्हणतात, धूर निघते त्याला, सिगारेट. माझे मित्र सिगारेटवर सिगारेट फुंकायचे, झोप येऊ नये म्हणून, थंडी वाजते म्हणून, परंतु मी मात्र कधी सिगारेटला स्पर्श केला नाही. माझे मित्र थंड प्रदेश आहे म्हणून दारू पियायचे, पण मी कधी दारूला स्पर्श केला नाही. आणि आज जे एकीकडे याच तोंडाने जय भीम म्हणतात, जे एकीकडे याच तोंडाने बाबासाहेब फार चांगले होते, असे होते तसे होते म्हणतात, आणि त्याच तोंडामध्ये जर दारू ओतत असतील, त्याच तोंडामध्ये जर सिगारेट धरत असतील, तर मी तर म्हणतो शाब्दिक कोणी अपमान करत असेल बाबासाहेबांचा तो नथिंग आहे. परंतु जे स्वतःला बाबासाहेबांचे म्हणतात, बाबासाहेबांचं खातात, बाबासाहेबांचं गातात, त्यांनी मात्र असा अपमान बाबासाहेबांचा करता कामा नये. गाणे ऐका तुम्ही, गाण्याच्या खिलाफ नाही आहे आपण, बिलकुल. कवाल्या ठेवा, गाण्याचे कार्यक्रम ठेवा, प्रबोधनाचे कार्यक्रम ठेवा, सगळीकडे आपल्याकडे असेल कार्यक्रम, बिलकुल गाण्यांचे कार्यक्रम ठेवा, आपण खिलाफ नाही आहे. पण ते सगळं करत असताना, जयंती करत असताना दारू पिऊ नये. मुंबईवरून बॉक्स घेऊन येतात म्हणे, मी ऐकले एका आमच्या उपासकाकडून, हे आम्हाला माहीत नव्हतं. लोक सांगतात, उपासक सांगतात, मुंबईवरून दारूचे बॉक्स गाडीत घेऊन आले.
हे शोभते का मला सांगा? बौद्ध लोकांना शोभते हे सहन केलं असतं बाबासाहेबांनी? सहन झालं असतं का बाबासाहेबांना? शांतच बसले तुम्ही आता. हे सहन नसतं झालं बाबासाहेबांना. आणि म्हणून तुम्हाला म्हणजे पोटतिडकीनं सांगतोय, तुम्ही मायबाप आहात, तुम्ही भाऊ आहात, तुम्ही बहिणी आहात म्हणून सांगतोय. आणि हे सांगितलं म्हणजे लय मला PM येऊन अशी शाबासकी देतील, बापा करुणानंद भंतीजीनं काय सांगितलं फार चांगलं झालं, असा विषय नाही आहे. पण तुम्ही आमचे आहात, तुम्ही आपले आहात, मी तुमचा आहे. आणि आपण सगळेजण मिळून बाबासाहेबांचे आहोत आणि बाबासाहेब आपले आहेत. बाबासाहेबांच्या काही अपेक्षा आहेत आपल्याकडं. ह्या बाकीच्या फॉर्मॅलिटीज करतोय, कुणाचं स्वागत मान सन्मान ह्या ठीक आहे, परंतु आचरणिकदृष्ट्या आपण बिघडलो नाही पाहिजे, बिलकुल नाही. दारूला स्पर्श करणारे आपण नसलो पाहिजे. मी नेहमी सांगतो, मोठे लोक जर दारू पित असतील तर पोरं पिणार नाहीत? पितील की नाही? आज तुमच्या समोर पिणार नाहीत, पण उद्या बिलकुल तुमच्या समोर पितील. म्हणजे आपल्या पोरांना बिघडवण्यासाठी आपलीच लोक कारणीभूत ठरतील. आणि म्हणून दारूचं व्यसन करू नका, तंबाखाचं माव्याचं व्यसन करू नका, निर्व्यसनी राहा, इज्जतीनं राहा, स्टेटस ठेवा आपलं स्वतःचं, स्वाभिमानाने राहा. हे बाबासाहेबांनी शिकवलं आहे. भगवान बुद्धांनी पंचशील म्हणून तर दिलं. आता जे तुम्हाला पंचशील दिलं मघासी मी, हे भगवंतानं दिलेलं आहे. भगवान बुद्ध म्हणाले, हिंसा करू नका, चोरी करू नका, व्याभिचार करू नका, परस्त्री गमन करू नका, परपुरुष गमन करू नका, खोटं बोलू नका, निंदा चहाडी चुगली करू नका, व्यर्थ बडबड करू नका, शिवीगाळीची रागारागाची भाषा वापरू नका, आणि दारू गंजी बिडी तंबाखूचं सेवन करू नका. आणि ही भगवंताची शिकवण जोपर्यंत आपण पालन करत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने नथी मे शरणं जे म्हणतो ते आपण त्याच्यासाठी पात्र आहोत असं म्हणू शकत नाही. आणि म्हणून अधिक न बोलता आज आम्हाला इथे बहुजन सहकारी संघ शाखा क्रमांक 37 कोतळूक मुंबई व गाव, विक्रमशिला युवा संघ, माता रमाई महिला मंडळ आणि दीपक मोहिते, संजय मोहिते यांनी आग्रह करून आम्हाला इथे बोलावलं. त्याबद्दल तुम्हा सर्वांच्या प्रती विशेष मंगलमैत्री मी व्यक्त करतो, सद्भावना व्यक्त करतो. आणि जाता जाता एवढंच सांगेल, आमचा प्रोजेक्ट आहे चॅरिटी हॉस्पिटलचा. आज आम्ही आमच्या चॅनलला एक प्रवचन टाकलं आहे, अकोल्याला दिलं होतं ते प्रवचन. कारण आमचा मानस आहे, समाजामध्ये वाईट परिस्थिती आहे सगळ्याच समाजामध्ये, तर चॅरिटी हॉस्पिटल म्हणजे फ्री ऑफ चार्ज असं हॉस्पिटल, जे गरीब लोक आहेत, दीनदुबळे लोक आहेत, त्यांचं फ्रीमध्ये ऑपरेशन व्हावं, त्यांची ट्रीटमेंट फ्रीमध्ये व्हावी, किंवा जे आईवडील नसलेले मुलं असतील त्यांच्यासाठी अनाथाश्रम आणि वृद्धाश्रम, ज्यांच्या मुलांनी हाकलून लावलं आहे आईवडिलांना, असे जे आईवडील आहेत किंवा ज्यांची मुलं एक्सपायर झाले आहेत, अशा लोकांसाठी वृद्धाश्रम असे 3, आणि स्कूल असे आमचे 2-4 प्रोजेक्ट आहेत. आणि त्या प्रोजेक्टसाठी सुद्धा समाज बांधवांनी सहकार्य करत राहावं, मदत करावी. त्यांच्या समाजाच्या मदतीमधूनच आम्ही हा चॅरिटी हॉस्पिटलचा प्लॅन, अनाथ आश्रम वृद्धाश्रमाचा प्लॅन आणि स्कूलचा प्लॅन पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करणार आहोत भविष्यामध्ये. आणि त्यामुळे निश्चितपणे आपण तशा प्रकारचं सहकार्य कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो वेळेच्या अभावी, आणि माझ्या शब्दांना इथे पूर्ण विराम देतो. भवतु सब मंगलं रक्षन्तु सब देवता सब बुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब मंगलं रक्षन्तु सब देवता सब धम्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब मंगलं रक्षन्तु सब देवता सब संघानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. साधु साधु साधु. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. The great happiness. बुद्धं शरणं गच्छामि.